नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीची या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वारी पंढरीची या कार्यक्रमातून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. आणि आपल्याला माहितीच आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीचा मुक्काम आटपून वाल्हेकडे मार्गस्थ झाली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम वाल्हेमध्ये असणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरकडे प्रस्थान करते. तुकोबाराय यांची पालखी उंचवडी गवळ्याची या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. तर संत निवृत्तीनाथ यांची पालखी अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कोरगावमध्ये मुक्कामी असणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी दिघोळमध्ये मुक्कामी असेल. संत मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे आणि यावेळी जागोजागी पालखीचं जोरदार स्वागत सुद्धा करण्यात येत आहे. संत मुक्ताईंची पालखी धाराशिवच्या पारगावमध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्याचबरोबर गणगण गणात बोतेच्या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे. टाळ मृदुंगांच्या गजरात विठुनायामाच्या जयघोषात खांद्यावर भगवी पताका घेऊन वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि ही तीच दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. वाल्हेमधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, उंचवडीमधून संत तुकारामांची पालखी, श्रीगोंद्यातून संत निवृत्तीनाथांची पालखी, दिघोळमधून संत एकनाथांची पालखी मार्गस्थ होतीये. त्यानंतर बीडमध्ये संत मुक्ताईंची पालखी आणि धाराशिवमधून संत गजानन यांची पालखी. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीने वरवणचा मुक्काम आटपून उंचवडेकडे प्रस्थान ठेवलंय आणि यावेळी पालखीचं जागोजागी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत सुद्धा करण्यात आलं. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये संत तुकारामांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि यावेळी संत तुकोबारायांची पालखी वरवणकडून निघतानाची ही ड्रोनची दृश्य टिपण्यात आलेली आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या वरवणमधून. संत तुकोबारायांच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत होत आहे आपण पाहतोय आणि संत तुकोबारायांची पालखी उंचवडेकडे मार्गस्थ होताना ही ड्रोनमधून टिपलेली दृश्य. आणि तिकडे संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण आज पार पडलं. बीडच्या पारगाव घुमरेमध्ये मोठ्या उत्साहात हे रिंगण पार पडलं आणि यावेळी संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी सुद्धा केलेली पाहायला मिळाली. हरिनामाचा गजर करत रिंगणामध्ये चक्री भजन, भारुड वारकऱ्यांनी सादर सुद्धा केलं आणि यावेळी पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकच गर्दी केली. रिंगण प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख नाथ वंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, हबप रघुनाथ महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्या उपस्थितीमध्ये पादुका पूजन सुद्धा संपन्न झालंय. आणि या वारकऱ्यांची दृश्य आपण पाहतोय बीडमधल्या पारगाव घुमरेमध्ये. संत तुकाराम महाराजांच्या पालखी उंचवडी गवळ्याचीकडे प्रस्थान त्यांनी ठेवलेलं आहे आणि यावेळी पालखी रोटी घाटामधून वाटचाल करते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण रोटी घाटात आहोत आणि आपण बघत असू रोटी घाट हा तुकोबामयी झालेला आहे. तुकाराम तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी आता रोटी घाट पार करत आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता रोटी घाटामध्ये आलेल्या आहेत. पालखीच्या पुढच्या दिंड्या अगदी पुढे गेलेल्या आहेत आणि पाठीमागच्या दिंड्या पालखीच्या पाठीमागून येत आहेत. पालखी रोटी घाटात आलेली आहे आणि रोटी घाटाचा हा प्रवास सुरू आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये हा घाट अगदी अस्ताव्यस्त असणाऱ्या अवस्थेमध्ये होता. जिथं रस्ता व्यवस्थित नव्हता, घाट व्यवस्थित नव्हता, तरी सुद्धा वारकरी अगदी पूर्वापार पासून या ठिकाणी हा घाट चढतात. घाटाच्या मध्यभागी आल्यानंतर आपण जसं बघतोय त्या पद्धतीने खेळ खेळत असतात, पाऊली करत असतात, फुगडी खेळत असतात. वारकरी वेगवेगळे खेळांच्या माध्यमातून तो आनंद लुटत असतात. हे सगळे जे वारकरी आहेत, या सगळ्या ज्या दिंड्या आहेत, त्या दिंड्या अगदी तुकोबारायांच्या गजरानं दुमदुमलेल्या आहेत, विठुरायाचा गजर करत आहेत. ह्या सगळ्यामध्ये अगदी एक वेगळ्या पद्धतीने जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद अशा पद्धतीचं वातावरण या सगळ्या दिंड्यांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हातातली पताका सुटू देत नाहीत की हातातला मृदुंग कुठेही थांबू देत नाहीत, हातातले टाळ कधीही ढळत नाहीत. हे हात टाळ्या वाजवत राहतात आणि रोटी घाट पार करत असतात. हा रोटी घाट या ठिकाणी विठू नामाच्या गजरानं दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि असं मजल दर मजल करत या रोटी घाटातून जात हे सगळे वारकरी आपल्या विठू नामाचा आनंद लुटत आहेत. ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेती हरी असं म्हणत कितीही अवघड घाटाला अवघड चढाई आली तरी सुद्धा हे वारकरी चढत आहेत, वारकरी त्या ठिकाणी पुढे जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, रोटी घाट.
आणि या पालखीचा आज उंचवडीमध्ये मुक्काम असणार आहे आणि तोच आढावा आमचे प्रतिनिधी घेत होते. बोलावा विठ्ठल या आमच्या एपिसोडमध्ये वारकरी विठ्ठलाप्रती असलेली वारकऱ्यांची भक्ती व्यक्त करत असतात. तसंच त्यांना वारी दरम्यान विठ्ठलाचं रूप कसं वाटतं त्याचं वर्णन सुद्धा वारकरी करताना पाहायला मिळतात. वारकऱ्यांनी त्यांच्या नजरेमधून पाहिलेला विठ्ठल नेमका कसा आहे पाहूयात. 6 वर्ष झाले माझी वारी चालू आहे. माझी पाटस ते गुंजखेड हे आमची वारी असते. आम्ही बऱ्याच मैत्रिणींचा ग्रुप आहे आमचा आणि खूप छान वाटतं वारी करताना. आणि पांडुरंगाच्या चरणी अगदी आम्ही लीन होतो आणि खूप सुंदर छान वाटतं आम्हाला ती वारी करताना. आणि आमची आता सगळ्यांची इच्छा आहे की आम्ही पूर्ण वारी एकदा करणार आहोत. ही माझी दुसरी वारी आहे. जो आनंद शब्दात अगदी व्यक्त करता नाही तर मी म्हणू शकते, पाऊले चालती पंढरीची वाट. इथं एकतेचं खूप मोठं दर्शन घडते आपल्याला आणि अवघं विश्वासी मंदिर घर वाटतंय. आनंद वाटतोय, मजा चांगला मजेत बिजेत चांगला जातोय. मी पाटसवरून उंडवडी आज पहिला माझा टप्पा आहे. तर आत्ताच्या ह्या 2 तासामध्ये इतकं आनंद वाटतोय कारण सगळं देहभान विसरून आम्ही हे वारीचा आनंद घेतोय. छानपैकी सगळे याच्यामध्ये छान नाचतायत, मस्तपैकी सगळ्यांची फुगडी वगैरे खूप छान वाटतंय. आता मी विठुरायाला एकच फक्त प्रार्थना करेल की दरवर्षी माझ्याकडनं ही पायी वारी होऊ दे. रोजच अशी वारी असावी, कायम अशी वारी असावी. इतका आनंद मिळतो. तसं जवळ येईल कधी जाऊ असं झालंय, कधी जाऊ असं झालंय. बायकांना सांगतो ना हेच वारीचा आनंद. हो करमलंच नसतं घरी, मग घरच्या कामावर चित्त लागलं नसतं. माझी तर पहिलीच वारी आहे, पण मला असं वाटतं दरवर्षी ही वारी कायमस्वरूपी राहावी. आणि या वारकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेत होतो. जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमधून आम्ही आपल्याला दररोज एका संतांच्या गावामध्ये घेऊन जात असतो आणि त्या संतांबद्दलची आख्यायिका, त्यांची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. थोर संत निळोबाराय असेच एक वारकरी संप्रदायामधले महान संत होते. त्यांना संत तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. संत निळोबारायांचं पिंपळनेर गाव हे नेमकं कसं आहे, निळोबारायांनी विठ्ठल भक्तीचा आदर्श कसा निर्माण केला पाहूया. जावे संतांच्या गावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आलोय श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पिंपळनेर या गावी. शिरूर आणि पारनेर तालुक्यातील घोल नदीच्या काठी असलेला हा पिंपळनेर गाव महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये जी आद्य नावे घेतली जातात त्यापैकीच एक श्री संत निळोबाराय महाराज हेच होय. आज आपण त्यांच्या म्हणजेच पिंपळनेर या गावी आलो आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी श्री संत निळोबाराय महाराज यांचं या ठिकाणी भव्य असं मंदिर आहे. श्री संत निळोबाराय हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोल नदीच्या काठी प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते. पिंपळनेर येथे ते स्थायिक झाले. तेथूनच त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू अशी नियमित वारी केली. त्यांची जी माहिती आहे, त्यांचा जो इतिहास आहे, त्यांची जी आख्यायिका आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल बाबा, जे श्री संत निळोबा महाराज आहे ते पिंपळनेरला आले, ते कधी आले होते, ते या ठिकाणी कुठे राहत होते, त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी कोणी केली होती, कशा पद्धतीने झाली होती? त्यांची राहण्याची गाजरे पाटलांनी जमीन त्यांना दान करून दिली आणि त्यानंतर ते वाडा सुद्धा त्यांनी दान केलेला होता. मग ते दान केल्यानंतर त्यांनी त्या वाड्यामध्ये वास्तव्य ठेवलं. पण ते ज्या वेळेस त्यांना पांडुरंग प्रसन्न झाले, ते म्हणले वा आम्ही इथं विठ्ठलवाडीला दोहामध्ये आलेलो आहे, तर आम्हाला नेण्याची सोय करा. म्हणून त्यांनी तिथून त्यांना घेऊन आले, पालखीत घालून त्यांना इथपर्यंत आणलं आणि मग त्या वाड्यामध्ये मंदिर बांधून तिथं त्यांना उपस्थिती करून दिलेली. ते पिंपळनेरला राहत होते, पण त्यांची वारीचा क्रम ह्या मार्गाने होता. वारी जर करायचं ठरलं तर ते ह्या गावावरून वारी करायचं, इथे एक मुक्काम करायचे आणि मग वारी करायची.
आणि हा प्रकार घडल्यानंतर मग इथे स्थायिक झाले. रामचंद्र पाटलांनी त्यांना घर दिलं, सगळी त्यांची व्यवस्था केली, सगळं 40 एकर जमीन त्यांना बक्षीस दिली. सध्याची जी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते या ठिकाणी वास्तव करायचे आणि यानंतर ते पुढं पंढरपूरकडे जे आहे तर ते रवाना व्हायचे. मात्र कालांतराने रामलिंग या गावानंतर ते ज्यावेळेस पिंपळनेर या ठिकाणी स्थायिक झाले, हा इसवी सन 1739 मध्ये जे आहे तर ते बांधलं होतं आणि त्यावेळी ते पंढरपूरकडे जात असताना ते या ठिकाणी मुक्काम करायचे आणि कालांतराने ते पिंपळनेर या ठिकाणी राहायला आल्यानंतर याच ठिकाणी ते आपल्या कुटुंबासमवेत राहायचे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, ते याच ठिकाणी जे आहे तर ते वास्तव करायचे. श्री संत तुकोबा महाराजांच्या भेटीनंतर श्री संत निळोबाराय महाराजांनी याच पिंपळनेर गावामध्ये जे आहे तर ते संजीवनी समाधी घेतली आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ती समाधी आहे. पिंपळनेरच्या या गावामध्ये श्री संत निळोबाराय महाराजांची अशी भव्य संजीवनी समाधी या ठिकाणी आहे. भव्य असं मंदिर आहे आणि दरवर्षी परंपरेनुसार याच ठिकाणाहून पंढरपूरकडे वारी दिंडी काढण्यात येते. विशेष म्हणजे तुकोबाराय यांचे जे शिष्य ते निळोबाराय होते आणि त्यांनी याच ठिकाणी याच पिंपळनेरमध्ये 40 दिवस जे आहे तर ते उपोषण देखील केलं होतं. उपोषणानंतर जे आहे तर ते श्री संत निळोबारायांनी तुकोबारायांची भेट घेतली होती. आज त्यांची जी संजीवनी समाधी आहे ती याच पिंपळनेर गावामध्ये आहे. दररोज आम्ही आपल्याला आम्ही वारकरीमधून एका वारकऱ्याची गोष्ट सांगत असतो. वारकरी आपला संसाराचा गाडा आटपून पंढरीची वारी कशी करतात याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला देत असतो. ऊन वारा कशाचीही तमा न बाळगता वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे मजल दरमजल करत शिपावत असतात. अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. मी पंढरपूरची पायवारी करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी काही कळत नव्हतं, पण अनेक गोष्टी याच्यामधून शिकण्यासाठी आल्या. भजन कसं करावं, कोणती मालिका कधी घ्यावी, वाटचाल कशी करावी, कुठं विश्रांती घ्यावी, हे अनेक गोष्टी शिकण्यासारख्या या वारीमध्ये मिळाल्या. जीवनाचा अर्थही चांगला या वारीमुळं लाभला. सरळ जीवन जगण्याची पद्धती या वारीमुळे मिळाली. सुरुवातीच्या काळामध्ये गर्दी कमी होती, जवळून तुकोबारायांचं दर्शन व्हायचं. आता समाज वाढला आणि समाज वाढल्यामुळं सोहळ्याचा आनंदही वाढला. पूर्वी आम्ही अतिशय आनंद घेतला. फुगड्या खेळणं, हुतुतू खेळणं, अनेक गोष्टी ज्या परमार्थाच्या क्षेत्रात होत्या त्या करत आलो आणि आता म्हणजे आनंद होतो की गेले 33 वर्ष आपण या वारीमध्ये सातत्याने चालतोय. गेले 33 वर्ष आपल्याला भगवंताची सेवा घडते आणि तो एक मानसिक मनस्वी आनंद आम्हाला अतिशय चांगला झालेला आहे. इथून पुढच्याही काळामध्ये आम्हाला हा वारीचा आनंद भोगण्यासाठी मिळावा, यासाठी परमेश्वराने मला उदंड आयुष्य द्यावं आणि त्याच्या वारीची संधी, सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. 1990 साली तसं तर सोहळ्याचा सुरुवातीपासूनच ओढ होती, पण काही कारणास्तव येता येत नव्हतं आणि मग पहिली वारी ही माझ्यामुळंच घडली. माझ्यामुळं मी दिंडीमध्ये सामील झालो आणि सामील झाल्यानंतर वारीमध्ये अनेक गोष्टी शिकता आल्या. वारी शिकत असताना मी कीर्तन प्रवचन करण्यासाठी या वारीने मला भरपूर फायदे झाले. वारीतला एक चांगला प्रसंग आहे 33 वर्षाचा. लय भारी असं सांगतात सगळ्यांना. 33 वर्षाच्या वारीच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस गोल रिंगण असायचं, अख्ख्या सोहळ्यामध्ये मी सगळ्यात तरुण विनेकरी म्हणून होतो आणि मग सगळ्यात उशिरा निघायचं आणि सगळ्यात पुढे जाऊन पहिल्या नंबरने पळण्याचा मान मिळवायचा. ही एक मला माझी जमेची बाजू आहे. पुंडलिक वरदे आर विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर वारकऱ्यांचं आणि विठुरायाचं जिव्हाळ्याचं नातं आपण इथे पाहिलं.
पुढे जाऊयात आणि विठुरायाच्या पंढरीमधील वारकरी संप्रदायाच्या पाऊलखुणा आणि विठुरायाच्या भक्तीमध्ये आपलं जीवन समर्पित करणाऱ्या संतांच्या बद्दल आपण जाणून घेत असतो। आणि पंढरी दर्शनमध्ये पंढरपूरमधील विठ्ठल महाद्वाराच्या द्वारामध्ये संत नरहरी सोनार महाराजांचं समाधीचं मंदिर आहे। त्याचा नेमका इतिहास काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पाहूयात। श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये विठ्ठलाची भक्ती करणारे अनेक संत होऊन गेले। त्यामध्ये अनेक संतांच्या समाध्या या श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये। मी सध्या पंढरपुरातील नरहरी महाराज यांच्या समाधी स्थळावरती आलेलो आहे। नरहरी महाराजांचं हेच ते समाधी स्थळ आहे। या ठिकाणीच नरहरी महाराजांनी समाधी घेतलेली आहे। मात्र या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकंदरीत या समाधीच्या ठिकाणी किंवा नरहरी महाराजांचा इतिहास काय सांगतो, नरहरी महाराजांची आख्यायिका काय, ते आपण थेट त्यांच्या वंशजांकडनं माहिती करून घेणार आहेत। पहिल्यापासून ते कट्टर महादेवाचे भक्त, पहिल्यापासूनच त्यांची शंकरावर पहिल्यापासून त्यांची सेवा करणं, महादेवाचे कट्टर भक्त आहेत ते पहिल्यापासून तेच करत होते। म्हणजे चुकूनही पांडुरंगाला जात नव्हते, कायम त्यांच्या वेळेला पट्टी असायची काय होते, त्यामुळे ते करत होते। त्यानंतर पांडुरंगाने ज्यावेळेस विचार केला की बाबा ही माझी सेवा करत नाही, समोर बघत सुद्धा नाही, ज्या टायमाला कळलं त्यावेळेस पांडुरंगाने त्यांचं रूप घेतलं, दुसरं रूप घेऊन त्यांनी ते करजोड्यासाठी ते इथं आले। पांडुरंग स्वतः महाराज फक्त महादेवाची सेवा करून सोनार काम थोडंफार करत होते, ते फक्त तेवढ्यापुरतं, आणि इथे येऊन ते बसत होते। पांडुरंगाची सेवा ते आज तिकडे बघत नव्हते किंवा जात सुद्धा नव्हते, फक्त ते कट्टर उपासक महादेवाचे होते ते। त्यामुळे त्यांनी ज्यावेळेस पांडुरंगाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली, त्यानंतर त्यांनी एक रूप घेतलं, सरपंचाचं रूप घेतलं, घोड्यावर ते आले पांडुरंग, आणि त्यांनी सांगितलं की मला मुलगा होत नाहीये, तर मला पांडुरंगाला मी नवस केलेला आहे, तर त्यासाठी मला करजोडा करायचा आहे, महाराज एवढं करून द्या। पहिल्यांदा महाराजांनी त्याला बाहेर हाकलून दिलं, छे मला पांडुरंगाचं काही करणं होणार नाही, मी पांडुरंगाची दागिने करणार नाही, असं त्यांना महाराज म्हणले होते। पण ज्या टायमाला त्यांनी माप दिलं त्याप्रमाणे त्यांनी करजोडा करून दिला। तो करजोडा व्हायला बारीक, परत दिला, परत व्हायला मोठा, असं 4-5 वेळा झाल्यानंतर शेवटी महाराज म्हणले, तो विनंती करू आला महाराजाला की तुम्ही चला माझ्यावर बना, ते येत नाही म्हणले। पण शेवटी नाईलाजाने महाराज तिथे गेले। तर गेल्यानंतर महाराजांना पहिल्यांदा जेव्हा माप घेतलं त्या टायमाला त्यांना ती मूर्ती महादेवाची दिसू लागली। छे म्हणले ही महादेवाची मूर्ती आहे म्हणले। परत त्यांना ते बघितलं, त्यांनी परत तरी 3 वेळा माप घेतलं, परत त्यांना तसंच वाटायला त्यांना। मग त्यांना त्यावेळेस साक्षात्कार झाला महाराजांना की पांडुरंग आणि महादेव हे एकच आहे, असं त्यांना साक्षात्कार झाला। ती अशी संपूर्ण त्याची स्टोरी आहे। त्यानंतर खरं तर भक्ती त्यांनी त्यानंतर त्यांनी भक्ती चालू केली, नंतर ते पांडुरंगाचीच भक्ती करायला लागले। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर नरहरी महाराजांनी खरं तर ते भक्ती करत होते ती म्हणजे महादेवाची, आणि नंतर त्यांना जो साक्षात्कार झाला त्यानंतर त्यांना पांडुरंग भेटला, ही जी आख्यायिका आहे ती ऐकल्यानंतर नरहरी महाराजांचा पांडुरंगावरचा विश्वास आणि पांडुरंगाची नरहरी महाराजांवरती असणारी संपूर्ण एकंदरीत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही भक्त आणि देवामधलं जे अंतर आहे ते यामध्ये दिसून येतं। कॅमेरामॅन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र पंढरपूर। बीड जिल्ह्यामधील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर संत मुक्ताईंच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय आणि संत मुक्ताईंचे आजोबा गोविंद पंत यांच्या बीडमधील समाधीस्थळी मुक्ताईंच्या पादुका आणण्यात आल्या होत्या। यावेळी आजोबा नातीचा भेटीचा सोहळा सुद्धा पार पडलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहूया। आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। तत्पूर्वी बीडमध्ये त्यांचे जे आजोबा होते गोविंद पंत यांचा भेटीचा सोहळा देखील झाला आहे। आपल्यासोबत पालखीचे प्रमुख आहेत, आपण जाणून घेऊ नेमका कशा पद्धतीने हा सोहळा झाला, काय सांगाल महाराज? इथं आजोबा आणि नातीचा भेटीचा सोहळा झाला। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 18 तारखेपासून आम्ही राहत जे आहोत। श्री क्षेत्र मुक्तनगर समाधी स्थळून निघालेला पालखी सोहळा जवळजवळ 6 जिल्ह्यातून जेव्हा प्रवास करतो तर अनेक जिल्ह्यामध्ये स्वागत होतेच, पण या बीड शहरामधलं एक आगळं वेगळं आणि स्वागत असते। बीड शहरामध्ये 2 दिवस आम्ही मुक्कामाला राहतो
तरीसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत दर्शनार्थी जे असतात आदिशक्ती मुक्ताबाईची भेट घेणारे, पालखीचं दर्शन झालं पाहिजे, हे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची गर्दी असते. आणि एक या शहरामध्ये आल्यानंतर जे होणारं स्वागत आणि निरोप समारंभाचा जो आम्ही खऱ्या अर्थाने या भेटीचा सोहळा करतो, गोविंदपंत आणि आदिशक्ती मुक्ताबाई आजोबा आणि नातीची भेट, आणि हा भेटीचा सोहळा सर्वांना सुख देणारा आहे, पुढील पिढीकरता तो भला मोठा संदेश देणार आहे. आणि म्हणून त्या सोहळ्याला आपण साक्षीदार राहावं हे भलं मोठं आपलं भाग्य आहे. नक्कीच. एक बीडकर म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असेल या सोहळ्याविषयी, या सगळ्या पालखीचं जे आणि बीडकरांचं जे नातं आहे त्याविषयी? रक्ताच्या नात्यात अर्थ आडवा आला की नाते तुटल्या जातात, पद आणि उपाधी आडवी आली की नातं तुटल्या जातं. पण संत परंपरेचं हे अव्याहत अखंड सातत्याने टिकणारं नातं हे आदिशक्ती मुक्ताईचं आणि या चंपावती नगरीचं, श्रीवर्धनचं, या बीड शहराचं आपल्याला सातत्याने सांगता येईल. बिंदुसरेच्या तीरावरती गोविंदपंतांची समाधी, आदिशक्ती मुक्ताईचं येणं, आणि मग आपल्या घराण्यातलं कुणी आलं म्हणून आपल्याला जसं कौतुक, आनंद वाटतो, कंठ भरून येतो, डोळ्याला पाणी येतं, तद्वत आजचा हा प्रसंग या ठिकाणी असतो. नक्कीच अतिशय अद्भुत आणि आनंदमय असा सोहळा झाला आहे. या ठिकाणी आजोबा आणि नातीची देखील भेट झाली असून आता ही पालखी आता पुढे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे देखील मार्गस्थ होत आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड. आणि या पालखी प्रस्थानाचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे. वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.